लाडकी बहीण योजनेत वयोमर्यादा 60 वर्षांवरून 65 तसंच 5 एकरपेक्षा जास्त शेतजमिनीही अट काढली। अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली। मुख्यमंत्र्यांची घोषणा। लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी गोंदियामध्ये तहसील कार्यालयात महिलांची गर्दी। 15 दिवसातच नोंदणी करता येणार असल्यानं कागदपत्र जुळवण्यासाठी महिलांची लगबग। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी शहरातील सेतू कार्यालयाबाहेर महिलांच्या लांबच लांब रांगा। उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्रासह इतर कागदपत्र काढण्यासाठी महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाड तहसील कार्यालयात महिलांची गर्दी। योजना जाहीर होताच कागदपत्र गोळा करण्यासाठी महिलांची धावपळ। 1,500 रुपये घ्या पण गद्दार म्हणू नका, यासाठी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली। ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे यांच्याकडून पत्रक छापून महायुती सरकारला टोला। अमरावती पाठोपाठ अकोल्यात लाडकी बहीण योजनेसाठी तलाठी पैसे घेत असल्याचं उघड। मोठी उमरी भागातल्या एका तलाठी कार्यालयात तलाठी पटवारीचा दाखला देण्यासाठी 30 ते 60 रुपयांपर्यंतचं शुल्क घेतानाचा व्हिडिओ व्हायरल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रासाठी वाशिममधील सेतू कार्यालयात महिलांची गर्दी। 15 दिवसातच नोंदणी करायची असल्यानं कागदपत्र जुळवण्यासाठी लगबग। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। अमरावतीच्या वरुडमध्ये तलाठी कार्यालयात लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी पैसे घेणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई। लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी सरकारकडून कोणताही शुल्क आकारण्यात येत नाही, त्यामुळे अर्जाच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून सावध रहा, अमोल मेटकरींचं आवाहन। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयात महिलांची गर्दी। मात्र दाखले घेण्यासाठी लागणाऱ्या अर्जाला 10, 20, 100 रुपये घेतले जात असल्याचा महिलांचा आरोप। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जासाठी अधिवास आणि उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी यवतमाळमध्ये महिलांची सेतू केंद्रात गर्दी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बुलढाण्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतीवर गर्दी। अर्ज भरून घेणाऱ्या महिला पुरुषांवर तलाठ्यांकडून अरेरावी। रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थात परळी बंदची हाक। एका तरुण सरपंचाची हत्या होती, मात्र रोहित पवार आपली राजकीय पोळी भाजतायत, मुंडे समर्थकांचा आरोप। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजय झाल्यानंतर जळगावात जल्लोष। जळगाव शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांनी फटाके फोडून पेढे वाटले। नाशिकच्या येवल्यात नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडेंचं जल्लोषात स्वागत। जेसीबीच्या साहाय्याने फुलांची उधळण करून स्वागत केलं। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे यांचा विजय झाल्यानं नाशिकच्या शिवसेना कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांचा जल्लोष। महाराष्ट्रात 40 रुपये दर मिळावे यासाठी दुधाचं आंदोलन सुरू। किसान सभेचे अजित नवलेंची माहिती। जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार। दुधाचे भाव 12 रुपयांनी खाली आले, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कसं जगायचं? राजू शेट्टींचा सवाल। येत्या 8 दिवसात अनुदानाबाबत निर्णय झाला नाही तर मुंबईकडे जाणारा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा। सोलापूरच्या बार्शीत सीताफळ चर्चासत्राचा हंगामाचं आयोजन। 150हून अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती। नवनाथ कसपटेंकडून शेतकऱ्यांना येणाऱ्या सीताफळांमधील फलधारणेच्या समस्या आणि उपाय याविषयी मार्गदर्शन। जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस। शहर आणि अंबड तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलं। यवतमाळमध्ये दुपारच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी। 2 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग। परभणीमध्ये सर्वदूर पाऊस। सेलू, मानवत, जिंतूर, गंगाखेडसह सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी। गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात होणाऱ्या संततधार पावसामुळे धरणातला पाणीसाठा वाढला। खडकवासला धरणात 4.5 टीएमसी इतका पाणीसाठा। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं पिंपळगाव माळवीतून अहमदनगरकडे प्रस्थान। दिंडीत 60,000हून अधिक वारकऱ्यांचा समावेश। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील पिंपळनेर इथल्या श्री संत निळोबाराय महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। दिंडीत 75,000 वारकरी सहभागी। पुण्यातला मुक्काम आटपून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट सर करून सासवडला मुक्कामी।
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातल्या डाळज इथे कारचा टायर फुटून अपघात, 4 जण जागीच ठार. रायगडच्या म्हसळा तालुक्यात देहेन पांगलोळी राज्यमार्गावर बिबट्याचं दर्शन. तालुक्यात अन्य भागातही बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.